एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। त्रिगुण आसार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे आगुण हरिविन मन व्यर्थ जाय। या दोन चरणाचं चिंतन झालं आणि आता तिसरं चरण अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथुनी चराचर हरीशी भजे असं या तिसऱ्या अभंगातलं तिसरं चरण त्याचा आपण चिंतन करणार आहोत। चरण थोडंसं चिंतनीय आहे, थोडंसं कळण्याकरता थोडंसं कठीण आहे, कारण का शब्दच माऊलीचे तसे आहेत जे अव्यक्त आहे, निराकार आहे। आणि असं अव्यक्त निराकार ज्याला आकार नाही असा जो परमात्मा आहे त्या परमात्म्यापासून ही संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण झालेली आहे। अशा त्या परमात्म्याचं तू भजन कर तरच तो तुला मुक्त करेल। जेथुनी चराचर हरीशी भजे असा चरणाचा सरळ अर्थ आहे। तो ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात अव्यक्त आणि निराकार हे परमात्म्याला दोन विशेषणं दिलेत। परमात्मा अव्यक्त आहे आणि तो निराकार आहे। अव्यक्त निराकार आणि ज्याला आकार नाही असा परमात्मा। आता जो अव्यक्त आहे ज्याला आकार नाही असा परमात्मा समजून घ्यायचा म्हटल्याच्या नंतर त्याला शास्त्रीय प्रक्रिया वापरल्याशिवाय काही पर्याय नाही। शास्त्रीय प्रक्रिया वापरल्याशिवाय काही पर्याय नाही आणि शास्त्रीय भाषा सर्वसाधारण सामान्य माणसाला कळण्याकरता फार ती जड जात असते। पण काही वेळेला काही गोष्टी त्याच भाषेत आणि त्याच पद्धतीने सांगाव्या लागतात तरच शास्त्राचा सिद्धांत सांगितला जातो। आपल्या सर्वसामान्य भाषेत जर ती सांगायला सुरुवात केली तर ते शब्द सामान्य भाषेमध्ये शब्दच नसतात आणि त्यामुळे थोडंसं चिंतनीय आहे। कळून घेतल्यावरती कळतं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ठिकाणी अव्यक्त परमात्मा हा अव्यक्त आहे आणि निराकार आहे। तो अव्यक्त कशाला म्हणतात, निराकार कशाला म्हणतात, तर अव्यक्त आणि निराकार हे परमात्म्याचं स्वरूप सांगितलं। चिंतन जर केलं तर त्याचे चार प्रकार आपल्याला करता येतील। एक अव्यक्त आणि निराकार आहे, एक व्यक्त आणि निराकार आहे, एक अव्यक्त आणि निराकार आहे आणि अजून परमात्मा हे अव्यक्त आणि निराकार आहे। चार मुद्दे सांगितले। एक अव्यक्त निराकार असा परमात्मा आहे, दुसरा व्यक्त आणि निराकार असा एक विषय आहे, तिसरा जो व्यक्तही आहे आणि जो व्यक्तही आहे आणि जो आकारवान आहे असा तिसरा विषय सांगितला आणि चौथा विषय असा आहे तो अव्यक्त आहे आणि निराकार पण आहे। परंतु मग परमात्म्यासारखं झालं नाही तर ह्या दोघातला फरक परमात्मा हा भावरूप आहे आणि अव्यक्त निराकार हे अभावरूप आहे। त्याच्या विस्तारात मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ते काय फारच अवघड अशातला भाग नाही। कळून कळालं तर ते शेवटी माणसालाच कळणार ना, असा एवढा काय विषय। तर पहिली गोष्ट आपण पहिला विषय घेऊ जे व्यक्त असतं आणि आकारवान असतं। व्यक्त आणि आकारवान, व्यक्त त्यालाच म्हणतात आणि आकारा येतेच व्यक्त, जे आकाराला येतं त्याला व्यक्त असं म्हणतात। व्यक्त शब्दाचा अर्थ आहे वेद्यते। वेद्यतेने याचा अर्थ जे इंद्रियाला विषय होतो त्याला व्यक्त असं म्हणतात। आणि म्हणून व्यक्त होणं म्हणजे प्रत्येक इंद्रियाने आपला विषय कळून घेणं यालाच व्यक्त असं म्हणतात ना। असं जे व्यक्त आहे ते काय, हे सर्व जगत हे कार्य आहे आणि हे संपूर्ण जगत कार्य आहे, ते विकार्य आहे। आणि म्हणून जो पदार्थ विषय होतो त्याला म्हणतात आकारवान आणि ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात व्यक्त। समजलं? व्यक्त म्हणजे मन आणि बुद्धीचा विषय होणं याला म्हणतात व्यक्त। आणि आकार हे जे पाच इंद्रियाचे पाच विषयाच्या माध्यमातून
जे साकार पदार्थ आपल्याला कळतात, आकारवान पदार्थ आपल्याला कळतात, त्याला म्हणतात आकारवान, त्याला म्हणतात आकार. असं सोप्या भाषेत सांगितल्यावर काय कळायची काय अडचणच नाही मला असं वाटतं त्या ठिकाणी. तर या ठिकाणी जे जे पदार्थ मनाने प्रकाशित केले जातात, जे पदार्थ बुद्धीने प्रकाशित केले जातात आणि जे पदार्थ इंद्रियांनी प्रकाशित केले जातात आणि म्हणून ते व्यक्तही आहेत आणि आकारवानही आहेत. व्यक्त आहेत म्हणजे त्याचं ज्ञान होतं. कशाने ज्ञान होतं ते? तर इंद्रियाने पण ज्ञान होतं. आपण क्रमाने सांगितलं तुम्हाला. आता पहिलं काय आपलं नेहमीचा विषय, शब्दाने काही विषयाचं ज्ञान होतं, स्पर्शाने काही विषयाचं ज्ञान होतं, नेत्रांनी काही विषयाचं ज्ञान होतं, रसनेंद्रियांनी काही विषयाचं ज्ञान होतं आणि काही घ्राणेंद्रियांनी म्हणजे शब्दाने ज्ञान होतं. म्हणजे श्रोत्रेंद्रियांनी शब्द कळतो आणि शब्दाचा अर्थही मनाला कळतो. दोन विषय आहेत का नाही? शब्द कोणाला कळतो? इंद्रियाला कळतो. आणि त्यातला अर्थ कोणाला कळतो? तो मनाला कळतो, बुद्धीला कळतो. अर्थ काय इंद्रियाला कळत नाही, तो अर्थ कळतो बुद्धीला कळतो तो. आणि म्हणून शब्दाचा उच्चार केला, किती हजारो शब्द उच्चारले म्हणजे याचा अर्थ तो अर्थ कळेल अशातला भाग नाही. अर्थ तसा कळतो अशातला भाग नाही. तो शब्दातला अर्थ स्पष्ट होण्याकरता, व्यक्त होण्याकरता त्याला मन किंवा बुद्धीची आवश्यकता असते. मन किंवा बुद्धीची आवश्यकता असते. आणि म्हणून तुम्हाला काही गोष्टी शब्दाने त्या स्पष्ट होतात, तर काही स्पर्शाने स्पष्ट होतात. जे काय आपण त्याला कोणत्याही विषय ठिकाणी मृदुता, जसं एखादा तक्क्या असतो, दगड असतो, म्हणजे मृदू आणि कठीण. आता दगडाच्या ठिकाणी कठीणता असते आणि तक्क्याच्या ठिकाणी मृदुता असते. एक नरम आहे आणि एक कठीण आहे. पण जर इंद्रियाचा संबंध झाला नाही तर ते मृत असतं, ते अस्पष्ट असतं, त्याला काही व्यक्त होता येत नाही. ते काय व्यक्त होईल? म्हणजे ते मृत अवस्थेत आहे नाही असंच आहे. पण जेव्हा इंद्रियाचा संबंध होतो मग इंद्रियाच्या द्वारा ते प्रकाशित केलं जातं, त्यावेळी स्पर्श कळतो. आणि असं जे असं स्पर्शाने कळतं त्यालाच आकारवान म्हणतात. त्यालाच आकारवान म्हणतात. नेत्राने रूप कळतं. अनेक रूपं असतात. मग ते रूप काय असतं? रूपाच्या जागेवरती सुप्त असतं, गुप्त असतं, पडलेलं असतं, जड असतं. त्याला काय ज्ञान? रूपाचं ज्ञान होतं का? नाही. रूप ज्याच्या आश्रित त्या पदार्थाला ज्ञान होतं का? नाही होत. मग त्या पदार्थाचं रूपाचं ज्ञान होण्याकरता त्याला नेत्राचीच अपेक्षा असते. मग नेत्रांनी ज्या काला त्या एखाद्या पदार्थाचा संबंध झाला तर तिथलं जे रूप असतं तर ते रूप काय होतं? प्रगट होतं. नाही तर रूप तसं कळेल का माणसाला? कळणार नाही. म्हणजे नेत्रांनी रूप प्रगट होण्याकरता, त्या रूपाला प्रागट्य देण्याकरता, रूपाचं ज्ञान होण्याकरता, रूपाचं अस्तित्व सिद्ध करण्याकरता कशाची गरज पडते? नेत्राची. आणि नेत्रांनी असा एखादा विषय जो ज्या कालामध्ये प्रकाशित होतो किंवा प्रगट होतो किंवा ज्ञान होतं त्यालाच म्हणतात आकार. किंवा असं म्हणा, ज्याला आकार असतो तो आकार नेत्राला, जो आकार असतो त्या आकाराच्या ठिकाणी रूप असतं. झाडाला आकार असतो, झाडाच्या ठिकाणी पानाला हिरवं रूप असतं, खोडाला पांढरं रूप असतं. मग आता हे हिरवं आणि पांढरं, एखादी भिंत असते त्याला पिवळं रूप असतं, लाकूड असतं त्याला लाकडाचं रूप असतं. मग हे जे रूपं आहेत हे रूपं आकार असेल तर त्याचं रूप असतं, आकार असेल तर त्याला नाम आणि रूप असं म्हणतो आपण जगतामध्ये. ज्याला आकार असेल त्याला एक नाव पण असतं आणि त्याला एक रूप पण असतं. आणि अशा नामरूपात्मक जगताचं जे ज्ञान होतं ते ज्याचं ज्ञान होतं त्याला म्हणतात आकारवान. आता समजलं असेल. त्याला काय म्हणतात? व्यक्त आणि आकारवान. हा आपला पहिला प्रकार घेतला आपण. मग आता सगळ्या इंद्रियातून त्याचा विषय प्रगट होतो. शब्दाने अर्थाचं प्रागट्य होतं, स्पर्शाने मृदू आणि कठीण त्या विषयाचं प्रागट्य होतं. म्हणजे प्रकाशित केलं जातं, ज्ञान होतं. मराठी भाषेमध्ये त्याचं ज्ञान होतं. आणि नेत्राने रूपाचं ज्ञान होतं आणि रसनेंद्रियाने त्या रसाचं ज्ञान होतं. वास्तविक हे गुण असतात. हे गुण काय प्रत्यक्ष नसतात, पण इंद्रियाने त्या विषयाच्या ठिकाणी असणारे जे गुण, रस हा गुणच आहे.
रूप हा गुणच आहे, स्पर्श हा गुणच आहे आणि शब्द हा सुद्धा गुणच आहे. आणि गुणाचं गुण हा काय प्रत्यक्षाला योग्य नसतो. मग जो गुण गुणीच्या आश्रित राहतो त्याच्यासह. आता कुठं स्पर्श तुमच्या हातात घेता येईल का? स्पर्श कळून घ्यायचा असला, कठीण स्पर्श कळायचा असेल तर तो दगडाला स्पर्श करावा लागेल. आणि मृदू स्पर्श करायचा असेल तर टक्क्या उशी गादीच घ्यावा लागेल. स्पर्श कुठं त्याच्यावर वेगळा होतो का? नाही होत. तसं रूप कुठं त्या एका पदार्थावरून वेगळं होईल का? होणार नाही ते. म्हणजे याचा अर्थ हे सर्व गुण त्या गुणीच्या संबंधित असतात आणि मग नेत्राच्या साह्याने वृत्तीच्या द्वारा ते व्यक्त होतात. थोडक्यात त्याची प्रतीती येते, म्हणजेच इंद्रियाला त्याचं ज्ञान होतं. आणि असं ज्ञान झाल्यानंतर गंध, सगळे विषय तसेच असतात. घ्राणेंद्रियाने गंधाचं होतं, रसनेंद्रियाने रसाचं होतं, नेत्राने रूपाचं होतं, स्पर्शेने त्वगेंद्रियाने स्पर्शाचं होतं आणि श्रोत्रेंद्रियाने कशाचं होतं? ते शब्दाचं होतं. आणि हे सर्व विषय असतात. तर याला म्हणतात याला काय म्हणतात? हे आकारवान. आणि त्यातलं जे ज्ञान बुद्धीने प्रकाशित केलं जातं त्याला म्हणतात व्यक्त. व्यक्त व्यज्यते म्हणजे प्रकाशित होणे. मनाने प्रकाशित होतं, बुद्धीने प्रकाशित होतं आणि इंद्रियांच्या द्वारा मन आणि बुद्धी याच्या अर्थाला प्रकाशित करते. जगत हे कसं आहे? व्यक्त हे आहे आणि आकारवान आहे. जड जगत हे व्यक्त हे आहे, आकारवान आहे आणि हा सर्वांचा अनुभव आहे. एवढे सगळे विषय आपण अनुभवतो. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचा फळी पाडू गोड पारमार्थ लागे कडू, विषय उढी भुरले जेव. हे कोणताही विषय घेतला तर त्याच पंचज्ञानेंद्रियाच्या कक्षेत हा सगळा विषय येतो. आणि त्यामुळे हे संपूर्ण जड जगत असतं. हे व्यक्तही असतं आणि आकारवान पण असतं. नंबर 2ला एक असं आहे, ते व्यक्त आहे पण निराकार आहे. त्याला कोणत्या प्रकारचा आकार नाही. व्यक्त तर नक्की असतं. असा एक प्रकार आहे. असा कोणता प्रकार आहे? व्यक्त आहे पण तो निराकार आहे. तर आता तुम्हाला वर सांगितलं इंद्रिय आणि मनबुद्धी. तर इथं फक्त मनाच्या आणि बुद्धीने जे व्यक्त होत असतं ते व्यक्त असतं, पण त्याला आकार काही नसतो. उदाहरण सांगायचं जर ठरलं तर प्रकृती असते. प्रकृती ही शब्दाने मनाने कळते, पण प्रकृती म्हणजे काय? डोक्याला दिसते, आपल्या डोळ्याला दिसते का? प्रकृती म्हणजे शरीर प्रकृती नाही, मूळ त्रिगुणात्मक प्रकृती असेल. जीवाची गोष्ट आहे. जीवा आहे की नाही? जीवा आहे. जीवाचं ज्ञान होतं. मी या रूपाने जीवाचं ज्ञान होतं. मग ते व्यक्त आहे की नाही? बुद्धीला कळतं व्यक्त आहे ते. व्यक्त शब्दाचा अर्थ आहे वेज्यते, ज्ञायते, जे जाणल्या जाते त्याला म्हणतात व्यक्त. आणि मग जीवाला काय आकार आहे असा चौकोनी गोल, त्यामुळे ते व्यक्त जरूर आहे पण ते कसं आहे? ते व्यक्त जरूर आहे पण ते कसं आहे? निराकार आहे. ते जीवाची गोष्ट असेल किंवा अहम मी आहे, मग तर मीचा आकार काय कळतो? काय नाही कळत. हे माझं आहे, माझं. आता माझे पदार्थ आहेत पण त्यातलं ममता याचा काय आकार आहे? अहंता याचा काय आकार आहे? अहंता आणि ममता हे मन किंवा बुद्धीच्या माध्यमातून हे व्यक्त जरूर आहे पण त्याला आकार कुठे आहे? म्हणजे याचा अर्थ काही पदार्थ काही गोष्टी व्यक्त जरूर आहेत पण त्या निराकार असतात. व्यक्त जरूर असतात पण ते निराकार असतात. असं तुम्हाला सांगता येईल. लिंग शरीर असतं आपलं, विकार आहेत. कामाचं ज्ञान होतं की नाही? क्रोधाचं ज्ञान होतं की नाही? लोभमोहाचं ज्ञान होतं की नाही? ज्ञान होतं पण त्याला आकार आहे का? काय व्यक्त ज्ञान तर होतं पण त्या अमक्या आकाराचं आहे असं काही कळत नाही ना. मग त्याला आकार नाही, ते निराकार आहे पण व्यक्त आहे म्हणजे ज्ञान होतं. आणि म्हणून त्याला म्हणतात व्यक्त आणि निराकार. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगतात ज्ञानात जे कळतं ते. शोक मोह ह्या ज्या गोष्टी, द्वेष, मत्सर, असे हे सगळे वृत्तीचे विकार असतात ज्यांचं ज्ञान होतं. थोडक्यात हे सर्व लिंग शरीराचे जे धर्म असतात, हे लिंग शरीराचं ज्ञान होतं का? आपलं लिंग शरीराला आकार आहे का? लिंग शरीराला आकार नाही पण ज्ञान होतं की नाही? मग लिंग शरीर आकार नाही पण त्याचं ज्ञान होतं. तसंच लिंग शरीराच्या ठिकाणी असणारे लिंग शरीराचे धर्म. लिंग शरीराचे धर्म काय आहेत? मग हे सगळं हे
सुख आहे, दुःख आहे, शोक, ईर्ष्या, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे सर्व आहे ते. हे सर्व असले तरी याला आकार नाही, म्हणून याला म्हणतात निराकार. आणि हे वृत्तीला ज्ञान होतं कोणत्या रूपाने? सुखाच्या रूपाने. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मला शोक झाला, माझी नुकसान झाली, ह्या गोष्टींच्या ज्या काळात सुख दुःख होतात अशा कालामध्ये हे या वृत्तीच्या द्वारा कळतात माणसाला. सुख म्हणजे या ठिकाणी हे व्यक्त होतात. व्यक्त जरूर आहे ते, पण व्यक्त असले तरी याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? व्यक्त आहे पण ती निराकार आहे, असा प्रकार आहे. केवळ मनाने आणि बुद्धीने ते प्रकाशित होत असतात, पण नेत्राधिकाने त्याचे प्रकाशन होत नाही. नेत्राने ते शब्दाने कळतं का? ते नाही. शब्द वापरला म्हणजे हा भाऊ मला फार दुःख, तुम्ही फार दुःखी आहेत म्हणजे तुम्हाला कळेल ना ती गोष्ट. शोक झाला, मी शोक म्हटलं म्हणजे तुम्हाला शोक झाला असं नाही व्हायचं. ते शोक हा मनाचा विषय, हा बुद्धीचा विषय. मोह हा मनाचा विषय, बुद्धीचा विषय. सुख हे मनाचा विषय, हा बुद्धीचा विषय म्हणजे बुद्धीचा विषय. मग अहंकार आणि ममाकार वृत्ती होते. ह्या सर्व वृत्त्या माणसाला सगळ्या जाणल्या जातात, म्हणून त्याला व्यक्त म्हणता येतं. आणि त्याला कोणत्या प्रकारचा आकार नाही, म्हणून त्याला निराकार म्हणता येतं. आपल्या लक्षात आलं असेल, पहिला प्रकार सांगितला व्यक्त आहे आणि आकारवान आहे, असं जगत आहे आणि असे पंचविषय आहेत. दुसरा प्रकार सांगितला व्यक्त जरूर आहे पण तो निराकार आहे. व्यक्त जरूर आहे पण तो निराकार आहे. मग असा कोणता विषय? तर लिंग शरीर आणि लिंग शरीराच्या संबंधी असणारे सर्व जीवाचे धर्म, ते धर्म हे व्यक्त होतात. म्हणजे ज्याचं ज्ञान होतं आणि सर्वांना होतं. शहाण्याला त्याला काय फार विद्वान लागतो अशातला भाग नाही. सर्वसाधारण सामान्य माणसालाही त्याचं ज्ञान होतं. नवे नवे लहान मुलांना, पशुला पण त्याचं ज्ञान होतं, पण त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो. म्हणून त्याला म्हणतात व्यक्त आणि निराकार. मला वाटतं असं आता आपल्याला समजलं असणार ते असं. आणि मग तिसरा प्रकार आहे कोणता? तो अव्यक्त आहे आणि निराकार पण आहे. असा कोणता आहे? तो अभावात्मक पदार्थ. तो अव्यक्त आहे, निराकार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी काय शशविषण मोडावे, गंधर्वनगर पाडावे आणि व्हावे मग तोडावे खपुष्प. मग आता जर सश्याला शिंग असतं तर ते मोडलं असतं, गंधर्वनगर जर असतं तर ते पाडलं असतं, आणि आकाशाला फुलं असते तर तोडलं असतं. काशवीला दूध निघालं असतं तर त्याचं म्हणजे काशवीच्या दुधाचा काय आहे? अत्यंत अभाव. सशाच्या ठिकाणी शेंगाचा काय आहे? अत्यंत अभाव. आकाशाच्या ठिकाणी पुष्पाचं काय आहे? अत्यंत अभाव. आणि वंध्यापुत्र आपण नेहमी सांगतो, वंध्यापुत्राचं काय आहे? अत्यंत अभाव. मग अत्यंत अभाव ज्या अर्थी वंध्यापुत्राचं उदाहरण सांगतो. तो वंध्यापुत्र जो असतो तो वंध्यापुत्र, त्याचं ज्ञान होतं का? व्यक्त मनाने व्यक्त होतं का? ते मग बुद्धीने व्यक्त होतं का? ते व्यक्तच होऊ शकत नाहीत. ते अभावात्मक पदार्थ ते कधी व्यक्त होणार नाही. मग त्याला आकार आहे काय? त्याला आकार आहे नाही. त्यामुळे ते अव्यक्तच आहेत आणि ते निराकारच आहेत. मग ते परमात्म्यासारखे झाले. तुमचा परमात्मा अव्यक्त आहे आणि निराकार आहे, आणि तुमचे हे अभावात्मक पदार्थ खपुष्प असेल, वंध्यापुत्र असेल, हे सुद्धा काय आहेत? अव्यक्त आणि निराकार. मग दोघातला फरक काय तो? अरे हे दोघातला फरक एकच आहे. अभावात्मक पदार्थ वंध्यापुत्र असेल किंवा खपुष्प असेल, आकाशाचं पुष्प असेल, या गोष्टीचा अभाव ह्या अभावात्मक असतात. ते फक्त कळून देण्याकरता शब्दात्मक असतात. परमात्मा अभावरूप नाही, तो अव्यक्त असला आणि निराकार असला तो भावरूप आहे, तो भावात्मक आहे, त्याचं अस्तित्व आहे. पण या पदार्थांचं अस्तित्व आहे का? नाही. मग तुम्ही सांगितले कशाला? कळून देण्याकरता नाही, हे सांगण्याकरता सुद्धा काय वापरावं लागते? शब्द. 12 लिहिले आणि त्याच्या खाली 12 लिहिले, आणि 12तून 12 गेले, खाली किती राहिले? 0. 0 लिहायचं काय काम आहे? 12तून 12 गेले म्हणजे काय झालं? काहीच नाही राहिलं. अरे पण ते गणित तुला मार्क मिळतील का? तिने तुम्हाला जर मार्क मिळायचे असले तर 12 आणि 12च्या खाली 12 लिहा. 12तून 12 वजा झाले
आणि मग त्याला खाली 2 शून्य, 2तून 2 वजा झाले, एक खाली राहिला 0, एकातून एक गेला खाली राहिला 0, आणि मग हे 2 शून्य, मग ते 0 नाही राहिला खाली, 0 नसतो. 0 हा नाही हे सांगण्याकरता 0 असतो. का 0 असतो तो? नाही. मग 2 शून्य लिहिले, 3 शून्य लिहिले, 4 लिहिले, 5 लिहिले, 5 आणि 50 शून्य लिहिले, तर 50 शून्याचा अर्थ काय आहे? नाही. 50 शून्याचा अर्थ काय? ते नाही. पण नाही म्हणण्याकरता त्याला त्याची वाक्प्रयोग करावा लागतो. एखादा त्रयस्थ मनुष्य आला आणि बाहेरून हाक मारली, अहो गोविंदराव, गोविंदराव आहेत का घरात? आतून बाईन उत्तर दिलं, ते घरात नाहीत. मग ते घरात नाहीत हे सांगण्याकरता तरी ते कोणतरी सांगावंच लागतं, कोणतरी सांगावंच लागतं. आणि म्हणून वंद्यापुत्र खपुष्प, वंद्यापुत्र खपुष्प वगैरे जे असे अभावात्मक पदार्थ असतात ते सांगण्याकरता शब्दाचा वापर करावा लागतो. मुद्दा एवढाच मांडायचा होता की जे असे पदार्थ असतात आणि असे खूप उदाहरणं दिली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रपंचाबद्दल, प्रपंचाचा अत्यंत अभाव सांगण्याकरता याची उदाहरणं दिली आहेत. भागवतामध्ये आले आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये आले आहेत, गाथ्यामध्ये पण आलेत. न झाला प्रपंच असं म्हणण्यामध्ये प्रपंचाचा अत्यंत अभाव सांगत असताना असेच उदाहरणं देऊन सांगावं लागतं. भाऊंनी 15व्या अध्यायात अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. ते असो भाग. मुद्दा एवढा सांगायचा आहे, जे वंद्यापुत्रासारखे अभावात्मक पदार्थ असतात ते अव्यक्तही असतात आणि निराकारही असतात, पण ते अभावरूप असतात. आणि परमात्मा मात्र तसा नाही. परमात्मा हा अव्यक्तही आहे आणि तो निराकारही आहे. तर परमात्मा अव्यक्त आणि निराकार कसा आहे, आता त्याचं आपण चिंतन करू. महत्त्वाचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अव्यक्त आणि अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. तर अव्यक्त कशाला म्हणतात? थोडंसं चिंतन आहे, समजून घेतलं म्हणजे समजतं. अव्यक्तोयम चिंत्योयमविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. या ठिकाणी 2ऱ्या अध्यायामध्ये 25व्या श्लोकामध्ये भगवंतानी वर्णन करत असताना परमात्म्याचं रूप वर्णन केलं आहे. त्याला तिथं अव्यक्त असं म्हटलं आहे. अव्यक्त हा अयम अचिंत्य, अयम अविकार्य, म्हणजे हा परमात्मा अव्यक्त आहे, तो अचिंत्य आहे आणि तो अविकार्य आहे. माऊली इथं असं म्हणतात, अव्यक्त आहे, तो निराकार आहे, त्याला आकार नाही. याच पद्धतीचं वर्णन केलं आहे. मग या ठिकाणी परमात्मा हा अव्यक्त आहे म्हणजे नेमकं काय आहे? आता अव्यक्त शब्दाचा विशेष प्रकारचा अर्थ तुम्ही आता आहे का? तर केनापि प्रमाणे न वेज्यते, कोणत्याही प्रमाणाने न वेज्यते नाम त्याचं ज्ञान होत नाही. कोणत्याही प्रमाणाने म्हणजे त्याचे उदाहरणं सांगायचे ठरले तर प्रत्यक्ष प्रमाणाने, अनुमान प्रमाणाने, शब्द प्रमाणाने, अर्थापत्ती प्रमाणाने, अनुपलब्धी प्रमाणाने, अभाव प्रमाणाने, ह्या 6ही प्रमाणाला तो विषय होत नाही. म्हणून केनापि प्रमाणेन न वेज्यते, कोणत्याही प्रमाणाने त्याचं ज्ञान होत नाही. आणि प्रत्यक्ष प्रमाण जर आपण घेतलं, पहिलं आपण प्रत्यक्ष प्रमाणातलं शब्दाने त्याचं त्याला प्रकाशित करू शकत नाही. स्पर्शही त्याचं ज्ञान करून देऊ त्वगिंद्रिय त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही. नेत्रेंद्रिय त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाहीत. रसनेंद्रिय त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाहीत. आणि घ्राणेंद्रिय त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाहीत. घ्राणेंद्रिय गंधाचं ज्ञान, परमात्म्याला गंध असता तर घ्राणेंद्रियाने तो व्यक्त झाला असता. परमात्म्या ठिकाणी जर रस असता तर तो रसनेंद्रियाने व्यक्त झाला असता, म्हणून तो अव्यक्त आहे. परमात्मा जर रूप असता, परमात्म्याला जर रूप असतं तर मग तो नेत्रेंद्रियाने तो व्यक्त झाला असताना त्याचं ज्ञान झालं असतं. तसंच जर परमात्मा हा एखादा विषय असता, वस्तू असतील, त्याच्या ठिकाणी स्पर्श असता तर तो इंद्रियाने त्याचं प्रकाशन झालं असतं, त्याचं ज्ञान झालं असतं. तसं होत नाही. आणि परमात्मा हा शब्दाने पण त्याचं ज्ञान होत नाही, कारण शब्दाच्या वृत्तीत येत नाही. श्रुती असं या ठिकाणी म्हणते. तुम्ही त्याला जर व्यक्त असं म्हणायला लागलात तर श्रुतीने पण असं म्हटलं, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह.
म्हणजे यतो वाचो ज्यापासून वाणी ही मनासह वाणी पाठीमागे फिरते, म्हणजे थोडक्यात तो शब्दवृत्तीचा विषय होत नाही, म्हणून त्याला म्हणतात अव्यक्त. समजलं? कारण का मनाचा विषय होत नाही. तो जसा शब्दाचा विषय होत नाही तसा मनाचाही विषय होत नाही. म्हणजे यन मनुसा न मनुते ये नाहुर मनोमतम, ज्याचं मनाने चिंतन करता येत नाही असं कठवल्लीमध्ये कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून यन मनुसा न मनुते मनाने ज्याचं चिंतन करता येत नाही, वाणीने ज्याचं वर्णन म्हणजे शब्दाने ज्याचं वर्णन करून तो शब्दाने तो व्यक्त होत नाही, शब्दाने ज्याचं ज्ञान होत नाही म्हणून त्याला म्हणतात अव्यक्त, आणि मनाने ज्याचं ज्ञान होत नाही म्हणून त्याला म्हणतात अव्यक्त. काही पदार्थाचं मनबुद्धीने ज्ञान होतं, तुम्हाला सांगितलं काम क्रोधाचं, म्हणून त्याला व्यक्त म्हटलं आपण. पण परमात्म्याला मात्र मन आणि बुद्धी प्रकाशन करू शकत नाही. जया ते अव्यक्त म्हणो या कोडे, म्हणता स्तुती ऐशे नावडे, जे मनाबुद्धीनं सापडे, म्हणून या ज्ञानेश्वर महाराज 8व्या अध्यायात उभी राहिली ती. जया ते अव्यक्त म्हणो या कोडे. पण मग अव्यक्त म्हणलेलं चालतं का? नाविलाजाने करा माऊली ध्यानवरण शब्द वापरला. जर त्याचं अव्यक्तत्व म्हणण्याकरता त्याचं अव्यक्तत्व तुम्ही सजून धजून सांगितलं, सजून धजून, मग जे अव्यक्त ते सांगता येतं का? अव्यक्त ते सांगता येत का? म्हणून माऊली म्हणतात जया ते अव्यक्त म्हणो या कोडे. कौतुकाने तुम्ही कोडे जर म्हणाल, कौतुकाने अव्यक्त परमात्मा निराकार आहे, अव्यक्त आहे असं जर वर्णन करायला लागलात, अरे पण पुढे म्हणता स्तुती ऐशे नावडे, त्या ठिकाणी स्तुती जर केली तर ती स्तुती त्या ठिकाणी मग तो व्यक्त झाला. तुला अव्यक्त आहे, तो अव्यक्त आहे, इंद्रियाचा विषय होत नाही, मग ह्या रूपांतरी व्यक्त झालं का नाही? कारण का मनबुद्धी न सापडे म्हणून या तो मनाच्या बुद्धीच्या कक्षेत येत नाही, आणि म्हणून त्याला अव्यक्त म्हणतो. कौतुकाने जर तुम्ही त्याला अव्यक्त व्यक्त म्हणायला लागले तरीसुद्धा तो व्यक्त अव्यक्ताचाही आश्रय होत नाही, असा तो परमात्मा अव्यक्त आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी जिथं मनाची नखी न लगे, जिथं मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न रेघे, आणि ते इंद्रिया किरजोगे काय होईल? अरे मन बुद्धीला जर कळत नाही तर तो इंद्रियाच्या कक्षेत कसा येईल? आणि म्हणून या ठिकाणी परमात्मा हा मनाने किंवा बुद्धीने किंवा इंद्रियाने कोणत्याही विषयाने तो कोणत्याही इंद्रियाने तो प्रकाशित होत नाही, आणि म्हणून त्याला म्हणतात अव्यक्त. समजलं? वेदांत मतात असंही म्हटलेलं आहे. कारण का हे प्रमाण हे सर्व प्रकाशित करतात, हे जगताला प्रकाशित करतात, आणि तो प्रमाणाचा साक्षी आहे. तो प्रमाणाचा काय आहे? तो निर्माता आहे, प्रमाणाचा आधार आहे, आश्रय आहे. मग ते प्रमाण त्याला कसे काय जाणतील? दिवाळीचा सण आला होता आणि घर सारवायला काढलं, आणि मग त्या बाईने सगळे फोटो बिटो सगळे खाली काढले, आणि खाली काढल्यानंतर आता मुलगा आलं शाळेतून, पहिली दुसरी तिसरीला मुलं असेल ते आलं ते, मग तिथं त्यांच्या लग्नाचा ते अल्बम पडलेला होता, आणि त्यांनी ते उचकला. ते सगळे फोटो सापडायचे त्याला, त्याचा फोटोच नाही दिसायचा. ते मुलं असं रडायला लागलं. तेव्हा आई याचे सगळ्यांचे फोटो, माझा फोटो का नाही? आता तिला हसूच आवरं ना. ती म्हणजे याला काय सांगावं आता? अरे बाबा तू त्यावेळी नव्हतं, तेव्हा मी कमून नव्हतो. आता लग्नाच्या वेळी तो असतीलच कसं काय तिथं? आमचं लग्नच झालं त्या दिवशी आमचे फोटो काढले, तर त्या दिवशी तुझा पत्ता कसं काय असेल? अरे मग जर तुझा पत्ताच नव्हता तर तू तुझ्या बापाची उत्पत्ती सांगू शकतो का? नाही. तसं परमात्मा हा त्या परमात्म्याचं अस्तित्व असतं तेव्हा यांची उत्पत्ती झाली नसते या प्रमाणाची. तर ते प्रमाण जसा मुलगा बापाची उत्पत्ती सांगू शकत नाही, तसं हे प्रमाण त्या परमात्म्याच्या अव्यक्त रूपाला प्रकाशित करून तुम्हाला ज्ञान करून देऊ शकत नाहीत. अरे भाषाकडं का काही कठीणच आहे. ते शब्द परिचित नसतात सर्वसाधारण सामान्य माणसाला, पण त्या शब्दात ते सांगावं लागणार.
पण कमी शक्यतो खूप प्रयत्न करून खूप साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. तर असा तो परमात्मा आहे. म्हणजे जेथे शब्दाची प्रवृत्ती होत नाही त्याला का, तर या ठिकाणी त्याला कोणतेही इंद्रिय जाणत नाहीत. म्हणून शब्दाची प्रवृत्ती कुठं असते? जाती गुणक्रिया संबंध शब्दानां चतुष्टय प्रवृत्ती ही जाती गुण क्रिया संबंध. आणि हा परमात्मा जाती गुण क्रिया संबंध वर्जितम. त्याच्या ठिकाणी जाती नाही, गुण नाही, संबंध नाही, क्रिया नाही, आणि त्यामुळे तो इंद्रियाकून काही व्यक्त होत नाही. असा परमात्मा म्हणून त्याला म्हणतात अव्यक्त. तर असा अव्यक्त आहे. आत्मा हा व्यक्ती नाही म्हणून त्याच्या ठिकाणी जाती नाही. आत्मा हा गुणी नाही म्हणून त्या ठिकाणी गुण नाही. आत्मा हा सावयव नाही म्हणून त्या ठिकाणी क्रिया होत नाही. आणि आत्मा हा एकच आहे म्हणून त्याचा संबंध होऊ शकत नाही. संबंधाकरता द्वैत लागतं, सावयव लागतं. आणि असा परमात्मा एकमेवाद्वितीयम ब्रह्म असा परमात्मा या ठिकाणी. तर एकोहम बहुशाम असे अनेक प्रमाणे परमात्मा अद्वैत रूप आहे म्हणून त्याच्या ठिकाणी जाती गुण क्रिया संबंध मोठा विषय आहे विस्तारित करून सांगण्याकरता, पण एवढं नको विस्तारित सांगायचं. आणि म्हणून परमात्म्याला काय म्हटलेलं आहे? अव्यक्त. आणि त्याला काय मग तो जाणल्याच जात कोणच जाणल्या जात नाही. तो जाणल्याच जात नाही का? नाही. तो परमात्मा हा स्वसंवेद्य आहे. तो ज्ञानरूपच असतो. जो आपण पेची आपण पया प्रकाशित असे धनंजया काय बहु बोलो जया नाही तुझे. ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायात म्हणतात तो स्वतःच प्रकाशित असतो. त्याला स्वसंवेद्य. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसंवेद्य म्हणजे स्वतः ज्ञानरूप असणं त्याला म्हणतात. स्वतः तो जाणणं म्हणजे स्वतःला जाणतो असं म्हटलं तरी ती प्रक्रिया चुकते. वेदांत फार नाजूक असतो. तो ज्ञानरूप असतो एवढंच म्हणता येत त्याला. आणि म्हणून अवेद्यत्वे सती अपरोक्षत्वम स्वसंवेद्यत्वम. वेदांत त्यात वर्ण असं केलं आहे. ते अवेद्यत्वे म्हणजे तो ज्ञानाचा विषय होत नाही. अपरोक्षत्वम याचा अर्थ तो अनुभवरूप आहे, ज्ञानरूप आहे. आणि स्वसंवेद्यत्वम तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे या ठिकाणी ज्ञानाचा विषय होत नाही ना परमानाचा विषय होत नाही म्हणून त्याला अप्रेमे असं म्हणतात. तर असा जो परमात्मा आहे तो कोणत्याही इंद्रियाचा विषय होत नसल्यामुळे, कोणत्याही इंद्रियाची प्रवृत्ती होत नसल्यामुळे त्याला काय म्हणतात? अव्यक्त. आणि आता काय राहिलं? निराकार. तर तो आकार का नाही? जो विकार असतो तो आकार असतो. तो परमात्मा विकारच नाही तर त्याला आकार कसा राहील? आधी विकारी व्हावं लागतं आणि मग त्याचा आकार होतो. मातीचा विकार झाला म्हणून काय झालं? घट झाला. मातीचा विकार झाला म्हणूनच घट झाला ना. मग असा विकार नाही, विकाराला आकार असतो. मग जेव्हा आकार येतो त्या आकार असतो त्याला पहिले 4 गोष्टी असतात. उत्पाद्य असतं, संस्कार्य असतं, आहार्य असतं आणि विकार्य असतं. आणि अशा गोष्टी झाल्या तर त्या आकाराच्या ठिकाणी घडत असतात. परमात्म्याला तर उत्पाद्य कोणापासून उत्पत्ती न उत्पद्यते. परमात्मा कोणापासूनही उत्पन्न होत नाही, उत्पत्ती मानता येत नाही म्हणून त्याला म्हटले अनादी आणि अनंत. उत्पाद्यच नाही तर तो विकारी कसा होईल? आणि विकारीच नाही तर त्याला आकार कसा असू शकेल? संस्कार्य. एखादी गोष्ट असते ती मलिन झालेली असते मग तिला शुद्ध करावं लागतं. मलिन झाली असतील संस्कार द्यावे लागतात. परमात्मा मलिन होण्याकरता कोणाचा संबंधच येत नाही तर त्याला शुद्ध कोण शुद्ध करणार? कशाने शुद्ध करणार? तर कोण करेल, कशाने करेल, तसं कसं करता येईल? आणि म्हणून परमात्मा हा संस्कार्य असू शकत नाही, न संस्कार्य ते. आणि तिसरी गोष्ट आहार्य. जसा मातीचा घट केला का त्याला भाजून काढून त्याला पक्व करावं लागतं. परमात्मा तसाही होऊ शकत नाही. आणि शेवटी गोष्ट काय? विकार्य. परमात्मा हा कोणाचा विकार मानणार? परमात्मा कोणाचा विकार मानणार? परमात्म्याला विकार मानण्याकरता त्याच्यापूर्वी काही मानावं लागेल. आणि म्हणून जसं मातीचा विकार घट असतो त्याप्रमाणे परमात्मा विकारी तर नाहीच आणि विकार शक्य नाही
त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं ठरलं तर परमात्मा हा एखाद्या विकाराचा आश्रय पण होत नाही, एखाद्या विकाराचा आश्रय पण होत नाही. कारण का प्रकृती हे प्रकृतीचं काय आहे जगत, प्रकृतीचा विकार काय आहे जगत आहे, आणि बुद्धीचा विकार काय आहे ज्ञान आहे. मग बुद्धीचा विकार परमात्मा मानता येईल का? नाही. प्रकृतीचा विकार परमात्मा, प्रकृतीचा विकार जगत आहे आणि बुद्धीचा विकार ज्ञान आहे. मनाचा विकार संशय आणि भ्रम आहे, आणि काय प्रमाणाचा विकार काय एखादा निर्णय आहे, एखाद्या प्रमाणे निर्णय घ्यायचा असतो. शरीराचा विकार जन्म आणि जन्म मृत्यू षडविकार भाव शरीराला असतात. असा परमात्म्याच्या ठिकाणी ना प्रकृतीचा विकार मानता येत, ना मनाचा विकार मानता येत, ना बुद्धीचा विकार मानता येत, ना प्रमाणाचा विकार मानता येत, ना शरीराचा विकार मानता येत, ना कोणताच विकार मानता येत नाही. म्हणून त्याला म्हणतात तो विकारच नाही, तर म्हणून त्याला आकार नाही, आणि आकार नाही म्हणून त्याला म्हणतात निराकार. अव्यक्त आणि निराकार म्हणून माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. मग अव्यक्त असतो निराकार असतो तर त्याला आकार असायचं काही कारण नाही. आकार कोणाला असतो? तो अभिप्राय अनुभव चेष्टा आविष्करणम. याचा अर्थ अभिप्राय अनुरूप जी चेष्टा असते आणि त्या चेष्टेचा आविष्कार असतो त्याला आकार देता येतो, त्याला आकार म्हणतात. सोपं करून सांगतो. बाई स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाक करायल्यानंतर तिचा जसा अभिप्राय आहे तिच्या अभिप्राय अनुरूपच तिच्या चेष्टा असतात, आणि चेष्टेतून त्या अभिप्रायाचा काय होतो आविष्कार होतो. ती भाकरी करायला लागली, भाकरी किती केवढी गोल म्हणजे तिचं काय तो मनातला अभिप्राय आहे ना, आणि मनातल्या अभिप्रायाच्या अनुरूपच ती काय करते चेष्टा, हात फिरवते गोल फिरवते आणि काय करते त्या चेष्टेतून त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार देते, विशिष्ट प्रकारचा आकार देते. आकार देण्याकरता एक त्याला काय म्हणतो म्हणजे अभिप्रायपूर्वक चेष्टा, आणि त्या चेष्टेचा आविष्कार म्हणजे चेष्टेचा आविष्कार म्हणजे आकार. थोडक्यात मनात असलेली जी गोष्ट तिच्याप्रमाणे क्रिया करणं आणि तिच्याप्रमाणे क्रिया करून त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार देणं, मग त्याला आकार असं म्हणतात. आकार काय आपोआपच जगात जन्माला येतो अशातला काय भाग नाही. एखादा मूर्तिकार असतो, मूर्तिकार मग त्याच्यापुढे दगड असतो, पण मग त्याच्या मनात जी गोष्ट असते त्याच्या मनातला जो आविष्कार असतो, त्याच्या मनातला जो अभिप्राय असतो आणि त्या पद्धतीने तो क्रिया करतो, तो घडवतो, आणि मग त्यातून काय होतं एक प्रकारचा आविष्कार त्याच्या अभिप्रायाच्या त्याच्या बुद्धीत असलेल्या संस्काराचा त्याच्या क्रियेतून एक विशिष्ट प्रकारचा एक आकार तयार होतो. म्हणजे त्याला मूर्ती म्हणजे ज्याचा आकार असतो त्याकरता काहीतरी क्रिया कराव्या लागतात, आणि त्याकरता कोणतरी कर्ता असावा लागतो, आणि त्याकरता क्रिया कराव्या लागतात, आणि मग त्यातून एक प्रकारचा आविष्कार बाहेर येतो. त्यालाच म्हणतात एक प्रकारचा आकार झाला. एखादा चित्रकार असतो, एक भिंत असते, एक पडदा असतो, मग कोणाचं चित्र काढायचं त्यांनी मनात ठरवलेलं असतं का नाही, का घेतला बोरून लागला ब्रशन लागला भारभार कुणीकडे वडायला, इकडं पाहतून लागला वडायला, असं होऊ शकतं कधी? असं कधी होणार नाही. त्याच्या जे मनात आहे त्याला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण अभिप्राय अनुरूप अभिप्रायपूर्वक चेष्टा, आणि त्या चेष्टेतून त्याच्या मनातला अभिप्रायाचा होतो आविष्कार, आणि त्या आविष्कारालाच आपण म्हणतो एका विशिष्ट प्रकारचं एक रूप. त्याने एक चित्र काढलं म्हणजे त्या पेनाने भिंतीवर किंवा एखाद्या पडद्यावरती काय दिलं त्याला आकार दिला. त्या दगडातून एखाद्या कलाकाराने त्या दगडातून मूर्तीचा काय दिला एक आकार दिला. किंवा एखादी बाई स्वयंपाक करायला लागली तर त्या कला तिच्या पद्धतीने बरेच असतात, शंकरपाळे असतात, लाडू असतात, गुलाबजाम असतात, भाकरी असते, चपाती असते. प्रत्येकाचा आकार सारखा आहे का? नाही. तिच्या आधी मनात ती संकल्पना तयार होते, संकल्पनेप्रमाणे ती क्रिया करते, आणि क्रियेच्या माध्यमातून तो एक विशिष्ट प्रकारचा आविष्कार बाहेर येतो, आणि तो आविष्कार म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आकार असतो. मग असा परमात्मा जो आकार आहे तो आकार कोणी केला? कोण करेल ते? आकाराच्या बाबतीमध्ये आकारही इंगितही गत्या चेष्टया भाषितेन हितोपदेशामध्ये असं म्हटलेलं आहे. आकारही आकाराने
आधी मनातल्या आकाराने तो एखादा आकार बाहेर येतो. इंगितही एखाद्या चिन्हाने किंवा गत्या आकार दाखवायचा ठरला तर एखादं चिन्ह हातवारी करून सुद्धा एखादा आकार तुम्हाला दाखवता येतो. गत्या ते गोल गोल पळत म्हणजे एखादी गती देऊन पण आकार करता येतो. किंवा चेष्टा एखादी क्रिया जर केली तर क्रियेतून आपण आकार दाखवू शकतो. भाषेतून किंवा एखादा शब्दाने बोलून पण तो फार मोठा चौकोनी आहे, फार मोठा गोल आहे, अरे फार लांब आहे, म्हणजे भाषेने सुद्धा एखादा आकार देऊ शकतो. अशी भाषा काही वापरणार का त्याला पार त्याच्या समोरच्या माणसाच्या डोक्यात आलाच पाहिजे एखादा हा पदार्थ चौकोनी आहे का गोल आहे का, म्हणजे भाषेत आहे ना. भाषेने पण आकार देऊ शकतो, चेष्टेने क्रियेने पण आकार देऊ शकतो, इंगितही एखाद्या चिन्हाने पण आकार देऊ शकतो आणि आकारही एखाद्या आकारातून तो आकार निर्माण करू शकतो. असं आहे. खुणाने चिन्हाने गतीने एखाद्या भाषेने हे सर्व तो आकार निर्माण करू शकतो. आणि म्हणून आकार हा परमात्म्याला आकार देण्याकरिता कोण आकार देईल, त्याचा करता कोण आहे, त्याचा करता कोण मानणार, त्याला आकार कशाने देणार, त्याचा अभिप्राय मनात घेऊन त्याला आकार देण्याकरता चेष्टा कोण करणार. आणि म्हणून परमात्मा अव्यक्त आहे, निराकार आहे. आणि त्याला जे निराकारच आहे म्हणून त्याला काय नाही आकार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार आणि जेथोनी चराचर हरीशी भजे. मग अशा परमात्म्याचं भजन कर जेथोनी चराचर. तर जेथोनी चराचर हरीशी भजे म्हणजे चर आणि आचर अशी दोन रूपाची सृष्टी असते. ज्या परमात्म्यापासून ही चराचर सृष्टी निर्माण झाली अशा परमात्म्याचं तू भजन कर, अशा परमात्म्याचंच तू पूजन कर, अशा परमात्म्याचंच तू ध्यान कर. तर तो परमात्मा तुला प्रसन्न होईल आणि तुला मुक्त करील. कारण ज्याचं भजन करायचं, ज्याचं भजन पूजन ध्यान करायचं तो कसा आहे, तो ज्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली. आणि कोणती सृष्टी दोन प्रकारची असते, चर सृष्टी आणि आचर सृष्टी. चर सृष्टी याचा अर्थ त्याला चलायमान म्हणतात, त्यालाच म्हणतात जंगम. जंगम म्हणजे चालणे बोलणे हलणे ही काय सृष्टीच असते. आणि आचर नदी पर्वत आपण जे म्हणतो समजा धाड दगड जे आचल असतात जे कधी चलायमान होत नाहीत म्हणून त्याला म्हणतात आचर आणि स्थावर. एक जंगम आणि चर. चर आणि जंगम दोन शब्द असतात, आचर आणि स्थावर असे दोन शब्द असतात. पण चराचरात्मक जी सृष्टी असते ती सृष्टी ज्याच्यापासून उत्पन्न होते असा परमात्मा आणि त्याचं तू भजन कर. तर असा परमात्मा असतो. आता त्याच्यावर मोठं उदाहरण आहे. परमात्म्याची उत्पत्ती होते जर म्हणजे जसे घटाचे असते आपण अनेक तुम्हाला उत्पत्ती मग ते कारण दोन उपादान कारण निमित्त कारण परमात्म्याला निमित्त उपादान कारण कसे सांगणार तुम्ही. पण भगवान सांगतात अहम सर्वस्य प्रभो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. 10व्या अध्यायात भगवान असं म्हणतात अहम सर्वस्य प्रभः. तर ह म्हणजे मत्तः सर्वस्य प्रभः अहम, हे संपूर्ण जगताची उत्पत्ती मी. वासुदेव स्वरूप असणारा भगवान कृष्ण सांगतात माझ्यापासून सर्वं प्रवर्तते, हे सर्व माझ्यापासून उत्पन्न होतं. इति मत्वा असं जाणून काय करतात बुधा माम भजन्ते. आणि कसं भाव समन्वितम, अत्यंत भावनेने अत्यंत प्रेमाने आहे हे सर्व विद्वान लोक माझं भजन करतात. तसंच तूही या चराचर सृष्टीला या स्थावर जंगम सृष्टीला उत्पत्ती असणारा जो निराकार आहे, जो अव्यक्त आहे, आकाररहित आहे, आणि मग अशा परमात्म्याचं तू भजन कर, तुला निश्चितच या ठिकाणी मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात आता इथं त्याचं वर्णन केलं भरपूर वर्णन करता येईल पण असं आपल्या कामापुरतं झालं कारण अनेक ठिकाणी पुढे शब्द आले त्याच्यानंतर त्याचं वर्णन आपण करणार आहोत. माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथोनी चराचर हरीशी भजे. एका पदाचं सविस्तर चिंतन केलं आहे. कळून घेण्यास थोडंसं कठीण असलं, 2-2 3-3 वेळा ऐकलं तर निश्चित आपल्याला लक्षात येईल. ऐकणंच आहे आणि माऊलीने लिहिलं आहे आणि त्यामुळे मी सप्रमाण सांगितलं, मुद्दे मांडून सांगितलं आणि कळेल असं सांगितलं आहे. फारच अवघड अशातला भाग नाही. तर माऊलीने लिहिले त्यामुळे मला कळत नाही म्हणून हरिपाठाचा अर्थ टाळू नये
अशी सर्वांना विनंती आहे का तुम्ही? माऊलीची कृपा होईल, आपल्याला कळेल. असं तिसरं चरण, तिसऱ्या अभंगातील तिसरं चरण या ठिकाणी आज समाप्त होत आहे. आपण या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.